लागलिया मुखस्तना घाली पान्हा माऊली उभयता वडी लाडू कोडे कोड पुरदशे मेळवितांगे अंगू प्रेम रंग वाढतो तुका म्हणी जड भारी अवघे श्री जननीचे. जशी आई आपल्या बाळाचे मुख स्तनाला लागल्याबरोबर पाहणा सोडते, कारण आई आणि बाळ या दोघांमध्ये अतिशय प्रेम असते आणि या प्रेमामुळेच दोघांचीही इच्छा आणि लाड पूर्ण होतात. आईच्या शरीराला बाळाच्या शरीराचा किंवा बाळाच्या शरीराला जर आईच्या शरीराचा स्पर्श झाला तर दोघांच्याही मनामध्ये अकृत्रिम स्वरूपाचे प्रेम आणि आनंद वाढत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, बाळाच्या संकटाचा भार आईच्या डोक्यावर असतो, म्हणून त्या बाळाचे सर्व काही आईलाच करावे लागते. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होत आले शिष्टाचार दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा हा तो नव्हे बरा सत्यवाद मद्य आणि मधु एक राशी नावे तरी का ते खावे आधारे त्या तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद निवडी भेदाभेद वृष्टी न्यायी. पूर्वी कुणी दुर्गुणांची प्रतिष्ठा उगीच वाढवलेली नाही, पूर्वीपासूनच चांगल्या आचारांचेच पालन होत आले आहे. अशी स्थिती असताना उगीच दुबळ्या माणसाच्या नावाने डांगोरा पेटावा हे काही बरोबर नाही, कारण ही गोष्ट सत्याला धरून नाही. मद्य आणि मध या वस्तू एकाच वर्गातील असल्या तरी मद्याचे सेवन मधाच्या आधाराने करणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या कृपेने मेघवृष्टीप्रमाणे मला उपदेशाचा उच्छिष्ट प्रसाद मिळाला असल्यामुळे गुण आणि अवगुण यांची निवड मी करू शकतो. भूती भगवंतू हा तो जाणतो संकेतो भारी मोकलितो बाणू ज्याचा त्याशी कळे गुण करावा उपदेशो निवडून तरी दोषो तुका म्हणे वाटे चुकता डराणे काटे. सर्व भूतामध्ये भगवंत आहे हा सिद्धांत मला माहीत आहे, तरी सुद्धा काही लोकांवर तीक्ष्ण वाघबाण सोडावे लागतात, कारण त्यांचा मत्सर करावा असा नसून ज्याचा दुर्गुण त्याला कळावा हे आहे. मनुष्यामधील दोष वेगळेपणाने निदर्शनाला आणून उपदेश करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर कडक भाषेत बोललो नाही तर मग ही पामर असलेली माणसे परमार्थामध्ये वाट चुकून संसाराच्या आडरानात भटकत फिरतात आणि त्यामुळे त्यांना दुःखाचे काटे बोचत राहतात. आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीतू करावी फजित चुकते ते कासा याचा बाधू एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची या अविद्येचा येथे कोठे परिश्रम रामकृष्ण नाम ऐसे बाणू तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा न सरती येरा खोट्या परी. लोकांना नीतीचा मार्ग दाखवावा आणि जे चुकतात त्यांना बोलून फजित करावे हे आमचे कौतुक आहे. आम्ही एका भगवंताचा निरोप सांगत असताना त्यापासून कोणते नुकसान होणार आहे? सर्व जग माझ्यावर रागावले तरी सुद्धा त्यामुळे आमची कोणती हानी होणार नाही. खरोखर रामकृष्ण हरी या नामरूपी बाणाचे असे महत्व आहे की त्यापुढे अविद्येची पीडा कोठे आणि कुणाला होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी खऱ्या मालाची विक्री होत असते, इतर खोट्या मालाचा प्रकार आम्हाला चालत नाही. दर्पणाशी नकटे लाजे शुद्ध खिजे देखोनी ऐसे अवगुणांचे बाधे दिसे सुधे विपरीत अंधळ्याशी काय हिरा गाराची तो सारिखा तुका म्हणे भूमके सुने ठाया नेणे ठावतो. नकट्या माणसाला आरशात आपले रूप बघायला लाज वाटते आणि नाकाने नीट असलेला मनुष्य बघून चिडत राहतो. त्याप्रमाणे लोकांना अवगुणांची बाधा झाल्यामुळे एखादी वस्तू सरळ चांगली असून सुद्धा ती त्याला विपरीत दिसते. आंधळ्याला हिऱ्याची परीक्षा कशी काय करता येणार? तो त्याला सामान्य गारेसारखाच समजत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, एखादे कुत्रे जसे योग्य अयोग्य ठिकाणी न जमता कुठेही भुंकत राहते, ना आवडे तरी काय येतील हे भांडू घेऊन या तोंड काळे येथे नासून या जाय रस या संगती खळाचे पंगती नारायण तोंडा वाटी नरक काढी अमंगळू मिष्टान्न विटाळू करी सुने तुका म्हणी नाही संताची मर्यादा
निंदेतोची निंदा माय झवा. या लोकांना जर परमार्थ आवडत नाही तर हे भांडखोर लोक काळे तोंड घेऊन पुन्हा पुन्हा आमच्याकडे कशाला येतात. हे भगवंता, यांच्या सभेमध्ये बसल्याने आणि यांची संगती केल्याने परमार्थाचा रस नासून जातो. जसे एखादे कुत्रे भोजन समारंभाच्या ठिकाणी एकदम पाकगृहामध्ये शिरून मिष्टान्नाला विटाळून जाते, त्याप्रमाणे हे अभाविक लोक कीर्तन भजनामध्ये येतात आणि निंदेची अमंगळ निष्ठा तोंडावाटे बाहेर काढतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक संतांची मर्यादा ठेवत नाहीत आणि त्यांची निंदा टवाळी करतात, पण जो संत निंदा करतो तो मात्रगामी असतो, अशी आपणही त्याची निंदा करावी. लेकरा येते पित्याचे जतन, दावे निज धन सर्व जोडी, त्या पर्यामुचा झाला से सांभाळू, देखिलाची काळ नाही आडू, भुकेचे सन्निधू वसे स्तन पाणू, उपायाची भिन्न चिंता नाही, आळवणी तुका उभा पैलथडी, घातली या उडी पांडुरंगी. तान्ह्या बाळाला माता पित्याचे आयतेच संरक्षण मिळालेले असते. तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचा पिता सर्व धनसंपत्ती त्याला दाखवतो आणि त्याच्या स्वाधीन करतो. देवा, तुम्ही सुद्धा आमचा लेकराप्रमाणे सांभाळ केला, त्यामुळे आम्ही आता अद्यापही काळ पुढे आलेला पाहतच नाही. तान्ह्या लेकराच्या भुकेच्या वेळेला त्याला स्तनपान करण्यासाठी आईच आपण होऊन जवळ जाते, त्यामुळे त्या लेकराला स्वतंत्र उपाय करण्याची गरज नसते. तुकाराम महाराज म्हणतात, मी यापूर्वी भवसागराच्या पलीकडच्या काठावर उभा होतो, पण त्यातून तारून नेण्यासाठी माझ्या पांडुरंगाने हाक मारताच उडी घेतली आणि मला तारून नेले. शुद्ध चर्या ही संताचे पूजन, लागतची धन नाही वित्तू, सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपणची येती चोजवितो, कीर्तनी चौले कृपेचा उरस, दुरीपणे वास सन्निधता, तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मग लावा लागे सोहिताच्या. शुद्ध आचरणाने वागणे हेच खरे संतांचे पूजन आहे. त्यांच्या पूजेसाठी धनाची वित्ताची काही गरज नाही. सगुण रूप हरीच्या भक्तीने सगुण स्वरूपाच्या प्राप्तीची विश्रांती मिळते. परंतु ही विश्रांती मिळण्यासाठी आपल्याला कुठेही जावे लागत नाही, ती आपण होऊन शोध करीत आपल्याकडे येते. हरीच्या नामसंकीर्तनामध्ये हरीच्या कृपा प्रसादाचा रस आपोआप प्राप्त होतो. हरी हा वैकुंठात दूर राहत असला तरी ज्या ठिकाणी हरिभक्त नामघोष करीत असतात त्यांच्या जवळ तो त्वरित येतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपले मन स्वहिताच्या मार्गाकडे लावावे, म्हणूनच मी तुम्हाला हे रहस्य ताबडतोब सांगत आहे. जीवेचे जाणावे या नावे आवडी, हे कडते ओढी अमंगळू, चित्ताच्या संकोचे काहीच न घडे, अतिशय वेडे चारतेची, काळाविन काही नाही रुचो येतो, करुणी संकेत ठेवीला, तुका म्हणे कळे वचने चाचणी, काय बोलवणी वेळोवेळा. देव आणि संत यांच्या मनातील अभिप्राय समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांची सेवा करावी, यालाच खरी परमार्थाची आवड म्हणतात. जो हेकड किंवा स्वच्छंदी असतो तो कोणते तरी वाईट कर्म करण्याकडे प्रवृत्त राहतो. चित्ताच्या अप्रसन्नतेने मनुष्याकडून कोणत्याच चांगल्या गोष्टी घडत नाहीत आणि दुराग्रहीपणा हा सुद्धा शुद्ध वेडेपणाच आहे. योग्य वेळ आल्याशिवाय दुराग्रही मनुष्याला काहीही सांगितली तरी ते त्याला पटत नाही, असा थोर लोकांनी सिद्धांत करून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याच्या थोड्याशा बोलण्यावरूनच तो समंजस आहे का दुराग्रही आहे याची परीक्षा मला होते. त्यामुळे प्रत्येक वेळी अधिक बोलण्यात काही अर्थ नसतो. का मातुर चवी सांडी बरळ तोंडी बरळे, रंगले ती अंगी दावी विष देववी आसडी, धन सोशे लागे वेडू ते बडबडो शमेना, तुका म्हणे व्यसने दोन्ही नरक खाणी भोगावया. कामाने आसक्त झालेला मनुष्य व्यवहाराच्या सर्व मर्यादा सोडून देतो आणि तोंडाला जे येईल ते बरळत राहतो. ज्या अंगामध्ये भिनून गेलेले असते तेच बाहेर प्रकट होते. अंतरंगामध्ये बांधलेले विषच आचरणाच्या रूपाने बाहेर प्रकट होत असते. संपत्ती मिळवण्याची अनिवार्य ओढ आणि धनाचे वेडच माणसाला लागलेले असते. त्याची बेताल बडबड काही केल्या क्षमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ही दोनही व्यसने नरकवास भोगायला लावतात. कृष्णांजनी झाली सोज्वळ लोचन,
तेने दिले वान निवडुनी, निरोपाच्या मापी करी लडबडू, त्याचे त्याने गोड नारायणे, भाग्यवंता घरी करिता विश्वासी, कार्य त्या सरिसे होई जेते, तुका म्हणे पोट भरे बरे ओजा, निज ठावा निजा निज स्थानी. भगवान कृष्ण रूपी अंजन माझ्या बुद्धीच्या डोळ्यात घातल्यामुळे माझे डोळे अगदी निर्दोष झाले आहेत. त्यामुळे सत्य मिथ्या हे मला सर्व कळू लागले आहे. त्या भगवंताचा निरोप सांगण्यासाठीच मी ही धडपड करीत आहे. अर्थात मी नारायणाला प्रिय असलेले काम करीत असल्यामुळेच त्या नारायणाने माझे सर्व काम गोड करून मान्य करून घेतले आहे. श्रीमंताच्या घरी एखाद्या चाकराने धन्याचा विश्वास संपादन करून चाकरी केली तर धन्याची प्रसन्नता होऊन तो चाकर धन्यासारखा श्रीमंत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभजन केले तर चांगल्या पद्धतीने पोट तर भरतेच, पण तो स्वतः ब्रह्मरूप होऊन निज धामाला विदेह मुक्तीला प्राप्त होतो. मैंद आला पंढरीसू, हाती घेऊनी प्रेम पाशू, पुढे नाडिले जगू, नेतो लागू नेदी मागू, उभारुनी बाही दृष्टादृष्टी वेदित आहे, वैकुंठीहुनी पेने केले पंढरी कारणे, पुंडलिके थारा देऊनी आणले या चोरा, तुका म्हणे चला तुम्ही आम्ही धरू त्याला. लबाड चोर हातात प्रेमपाश घेऊन पंढरीला आला. तो पुष्कळ लोकांना फसवून अशा ठिकाणी नेतो की त्याचा पुन्हा मागमूसही लागू देत नाही. तो बाहू उभारून उभा राहतो आणि पुढे येणाऱ्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवून आपल्याकडे वेधून घेतो. पंढरीला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना फसवण्यासाठीच तो मुद्दाम वैकुंठाहून आला आहे. आणि पुंडलिक महामुनीने या चोराला आश्रय देऊन त्याला पंढरीमध्ये आणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चला तुम्ही आम्ही पंढरीला जाऊ आणि त्या चोराला धरू. भांडवी माऊली कौतुके बाळा, आपणा सकळा साक्षीत वेसी, माझी माझी म्हणे एक एका मारी, हे तो नाही दुरी उभयता, तुझे थोडे भाते माझे बहु फारू, छंद कर कर वाद मिथ्या, तुका म्हणे एके ठाई आहे वर्म, हेची होय श्रमण निवारिते. मोठ्या कौतुकाने आई आपल्या मुलामध्ये भांडण लावते आणि आपण तटस्थ राहून त्या भांडणाची गंमत पाहते. एकाला माझा राजा म्हणून जवळ घेते आणि एकाला मेल्या म्हणून मारते. पण दोन्ही मुले वस्तुतः आईपासून दूर नसतात. आईने खाऊ दिला म्हणजे ती मुले तुझा खाऊ थोडा माझा फार असे म्हणून परस्परामध्ये भांडतात आणि चिडवतात. एखाद्या क्षुद्र गोष्टीसाठी सुद्धा व्यर्थ हट्ट धरून बसतात आणि किरकिर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व गोष्टीचे वर्म एका आईच्या ठिकाणी असते. खरे तर ती आईच सर्वांचे दुःख निवारण करणारी असते. लटकी आशा आशा हो तो पडिलो ओळसा, होऊन या दोषा पात्र मिथ्या अभिमानी, बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी, आक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टानी, मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी, परती तू कधी घडेची ना माघारी, साचवुनी मरे धनु लावी पोराशी भांडणू, नाही नारायणू तुका म्हणे स्मरला. हे माझे अशा मिथ्या अभिमानाने मी पापाचा अधिकारी होऊन खोट्या संसार सुखाच्या आशेने या भवचक्रामध्ये सापडलो होतो. पण आता माझे डोळे चांगले खडखडीत उघडले आहेत. इतके दिवस मी फार दुःखामध्ये होतो. माझे हे घोर पापाचरण पाहून सृष्टीतील वृक्ष पाशान सुद्धा आक्रोश करू लागले होते. मला मरण दुःखाची तर जाणीवच राहिली नव्हती. माझी बुद्धी धन लोभाकडे प्रवृत्त झाली आणि तेथून पुन्हा परत माघार घेणे त्या बुद्धीला माहीत नव्हते किंवा घडत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, धन साठवून मरायचे आणि आपल्या पश्चात मुलामध्ये त्या पैशाकरता भांडण लावायचे, हाच माझा इतके दिवस उद्योग होता. उभ्या आयुष्यामध्ये चुकून सुद्धा कधी नारायणाचे स्मरण केले नव्हते. जवळी मुखापाशी असताने घे अहर्निशी, भव निर्दाळन नाम विठ्ठल विठ्ठल नाशिकामू, सुखाचे शेजार करू का नावडे घरू, तुका म्हणी ठेवा का हा न करीच बरवा. भगवंताचे नाव घेण्याचे जे साधन जी जीव आहे ती तुझ्या मुखाजवळच रात्रंदिवस असताना सुद्धा तू हरिनाम का बरे घेत नाहीस. हे विठ्ठल विठ्ठल नाम संसाराचे निर्दालन करणारे आणि वासनांचा नाश करणारे आहे. हे नाम तुझ्यासाठी
सुखाचे शय्याग्रह निर्माण करीत असताना तुला ते का बरे आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, नामाचा चांगला ठेवा आपल्याजवळ जतन करून का ठेवत नाहीस? बरवी देशावर झाली काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने, भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. या परमार्थ लाभाचा व्यवहार फार चांगला झाला, त्याचे वाणीने वर्णन मी काय करावे? मनुष्य देहाचा लाभ झाल्यामुळे आणि संत दर्शनामुळे जीव संतुष्ट होऊन गेला आहे. मोठ्या भाग्याने माझी या संतांची भेट झाली, याच भेटीची माझ्या पोटामध्ये इच्छा होती. तुकाराम महाराज म्हणतात, या भेटीसाठी जे जे श्रम केले ते ते सर्व फळास आले. सांगताही न ये सुख कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीविचू, उपमाया देता लाभा काशा शोभा सारिखी, तुका म्हणी नुचली डोई ठेविली पायी संतांची. संतांच्या सहवासामुळे जे सुख झालेले आहे त्याचे वर्णन करून सांगता येण्यासारखे नाही. त्यांची कीर्तीही तोंडाने वर्णन करता येणार नाही. मोठ्या प्रेमाने त्यांच्या संगतीचे सुख सेवन करू आणि आमच्या जीवातील जीव जपून ठेवू. हा जो लाभ आम्हाला झाला आहे त्याला उपमा द्यायला जावे तर तो कशासारखा आहे म्हणून सांगावी, कारण त्याला उपमाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी या संतांच्या पायावर डोके ठेवले आहे, ते काही वर आता उचलत नाही. हा पुलाला हो करू केने भरू हा विठ्ठलू, भाग्य पावलू या ठाया आता काया कुरवंडी, पुढती कोठे घडे ऐसे बहुता दिसे फावले, तुका म्हणी झाली जोडी चरण घडी न विसंबे. आता आपला आपण लाभ करून घेण्यासाठी हा विठ्ठल रूपी माल भरून ठेवू. माझे मोठे भाग्य म्हणूनच मी या स्थानाला प्राप्त झालो आहे. आता मी माझा जीव याच्यावरून ववाळून टाकीन. अशा प्रकारचा लाभ पुढे घडेल की नाही माहीत नाही. फार दिवसांनी या लाभाची मला प्राप्ती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरीचा हा जो लाभ मला झाला आहे तो स्मरण करून मी याचे चरण एक क्षणभरही सोडणार नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हा हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणी होता ठेवा तो या भावा सापडला. माझे भाग्य उदयाला आले असून माझी सर्व चिंता पळून गेली आहे, कारण या संत दर्शनामुळे हा एक मोठा लाभ झाला आहे आणि पद्मनाभ हरीची प्राप्ती झाली आहे. आम्ही आमच्या पोटात एक लहानशी हृदयरूपी पेटी तयार करून त्यामध्ये हरीचा हा ठेवा घालून ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, हा जो श्रेष्ठ प्रकारचा साठा होता तो मला भक्तिभावामुळे सापडला आहे. आम्हा पुले नावडे संचितो सरफडे चित्त कळवळ्याने, न कळता झाला खोळंब मार्गा, जगी झालो जगा बहुरूपे, कळू आले बरे उघडले डोळे, कर्णधार मिळे तरी बरे, तुका म्हणे व्हालू ऐकत करुणा, तरी नारायणा उडी घाला. देवा, आम्हाला हे दुःख देणारे संचित अजिबात आवडत नाही. या संचितापासून केव्हा माझी मुक्ती होईल या काळजीने माझे चित्त तळमळत आहे. इतके दिवस मला कळत नव्हते, म्हणून या परमार्थ मार्गात अडथळा निर्माण झाला होता आणि या जगात लोक जसे सांगतील तसे करणारा मी एक बहुरूपी बनून गेलो होतो. आता माझी चूक मला कळून चुकली आहे आणि माझे डोळे चांगले उघडले आहेत. आता माझ्या वर्तनाला चांगले वळण लावणारे संत महात्मे भेटले तर बरे होईल. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, माझी ही करुणा तू ऐकत असशील, माझे हे शब्द तुमच्या कानावर पडत असतील तर तुम्ही लवकर धावून या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. बरगासाठी खादले शेणू मिळता अन्न नसंडी, फजित तो केला लाहे ताडण साहे गौरव, ओढाळाची ओंगळ ओढी उगी खोडी नवजायू, तुका फजित करी बुचा विसरे कुचा खोडी तिने. दुष्काळ पडला, खायला काही मिळालं नाही म्हणून एक जणांनी शेण खाल्ली. पुढे दुष्काळ संपला, अन्न मिळू लागले तरी सुद्धा शेण खाण्याची याची काही सवय जाईना. त्याला लोकांनी वाटेल तसे बोलून फजित केले. त्याला त्या कामी मारही दिला, पण शेण खाणे त्याला भूषणावं वाटू लागल्यामुळे तो ते सर्व सहन करू लागला. ओढाळ गुरांची घाण पदार्थ खाण्याकडे धाव असते
आणि काही केले त्यांची ती खोड जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याच प्रकारे भजनामध्ये मिळणारा आनंद सोडून संसाराचे शेण खाण्याची वाईट सवय विसरतील म्हणून मी या निर्लज्जांची पुष्कळ बोलून फजिती करीत आहे. धाव घाली आई आता पहातेशी काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, करावे शीतळू भाऊ झाली हळहळू, तुका म्हणे डोई कै ठेविनो हे पायी. हे माझे आई, तू धावते, आता तू माझा का अंत पाहतेस? माझ्या मनामध्ये थोडे सुद्धा धैर्य राहिले नाही. मी तुझ्या वियोगाने फार कष्टी दुःखी झालो आहे. माझे मन फार हळहळत आहे, त्याला शांत कर. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठले माऊली, तुझ्या पायांवर केव्हा डोके ठेवीन असे मला झाले आहे. तुम्हा ठावा होता देवा माझे अंतरीचा हेवा, होती काशाने सुटका तरी हे वैकुंठ नायका, नसते सांभाळले जरी तुम्ही आश्वासले, तुका म्हणे कृपाळुवा बरवा केला सावा धावा. हे प्रभू, माझ्या मनामधली इच्छा तुम्हाला कळत होती म्हणून तुम्ही मला भेट दिलीत. हे वैकुंठ नायका, तुम्ही भेट जर दिली नसती तर माझी या संसारातून कशाने बरी सुटका झाली असती? तुम्ही मला सांभाळले नसते, अभयाचे आश्वासन दिले नसते तर माझी सुटका कधीच झाली नसती. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपाळू पंढरी राया, तू वेळीच सहाय्य केलेस आणि धावत आलास, हे फार बरे केलेस. देऊ ते उपमा आवडीने पुरुषोत्तमा, पाहता काशा तू सारी खा तेही लोकांच्या जनका, आरुष हे वाणी गोड करुणी घेता कानी, आवडीने खेळे तुका पुरवावे सोहळे. हे पुरुषोत्तमा, तुला प्रेमाने कोणती उपमा देऊ? हे त्रैलोक्य जनका, तू कोणासारखा आहेस याचा विचार करून जर पाहिले तर तुझ्यासारखा कोणीच नाही. तुझ्यासारखा तूच आहेस हेच सिद्ध होते. माझे स्तुतीपर शब्द तुझ्या कानाला ऐकताना कितीही गोड करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती कठोर, अशुद्ध आणि अबद्धच राहते, त्या आरुषवाणी राहते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आवडीने तुझ्याशी खेळत आहे, यासाठी माझे लाड तू पुरव. दर्शनाची आसू आता न साहे उदासू, जीव आला पायापाशी येथे असे कलिवरेसी, काहीच नाठवे ठाई बैसले नुठवे, जीवसता पायी तुका ठका वला ठाई. देवा, मला तुमच्या दर्शनाची इच्छा आहे. यापुढे तुम्ही माझी उपेक्षा जर केली तर ती मला सहन होणार नाही. माझा जीव तुमच्या पायाजवळ आला आहे आणि या ठिकाणी केवळ माझे धड शरीर राहिले आहे. आता मला काही सुचत नाही, मला बसल्या जागेवरून उठवत सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुमच्या पायी जीव अर्पण केला असतानाही तुम्ही मला दर्शन देत नाही. यावरून असे वाटते की मी तुमचे भजन करून फसलो आहे. भोगावरी आम्ही घातला पाषाणू, मरणा मरण आणि विश्व तू व्यापको कायमी निराळा, काशासाठी वळा येऊ आता, काया सारुनिया काढावे बाहेरी, आणून भीतरी काय ठेवू, केला तरी उरे वादची कोरडा, बळे घ्यावी पिढा स्वप्नीची ती, अवघेची वानू आले तुम्हा घरा, मजुरी मजुरा रोज किर्दी, तुका म्हणे काही नेने लाभ हानी, असेल तो धनी राखो वाडा. देहासंबंधी असणाऱ्या सुख दुःखादी भोगावर आम्ही पाषाण घालून ते जणू सर्व बंद करून टाकले आहेत आणि मरण देहाला आणि इंद्रियांच्या वृत्तीनं असते हे समजून घेऊन मी आत्मतत्वाच्या जाणीवेमुळे अमर होऊन राहिलो आहे. अशा प्रकारे मरणालाच आम्ही मारून टाकले आहे. सर्व विश्वामध्ये जर तू भरून राहिला असेल तर मी त्यातून निराळा कसा काय असेल? मग मी वेगळा मानून उगाच कोणत्या बळाने भांडण काढू? सर्वत्र तूच आत बाहेर सर्वत्र व्यापून भरून राहिला असेल तर मग मी आतून आणि बाहेरून तरी काय काढावे आणि बाहेरून आत तरी काय ठेवावे? या संबंधी वादही किती जरी केला तरी तो कोरडाच राहतो. असे असल्यामुळे देहादींच्या आणि इंद्रियांची दुःखे ही स्वप्नवत असल्यामुळे ती घेण्याची किंवा खरी मानून कष्टी होण्याची यातायात मी आता का करावी? कारण हे सर्व मिथ्या आहे हे माझ्या दृष्टीस आलेले आहे. देवा, सर्व प्रकार तुमच्या घरीच आले असताना सर्व मजुरांची मजुरी रोजच्या जमा खर्चाच्या वहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यामध्ये मी लाभ हानी काही जाणणार नाही. या देहाचा जो कोणी धनी असेल
तो हा देहाचा वाडा रक्षण करी. काहू येथे काळ आला माडू तुम्हा पाशी नाडू करावया. काहू विचाराचे पडिले साकडे काय ऐसे कोडे उपजले. काहू उपजेना द्यावी ऐसे भेटी काय द्वैत पोटी धरिले देवा. पाप फार किंवा झालाशी दुर्बळू मागील ते बळ नाही आता. काय झाले देणे निघाले दिवाळी की बांधलाशी बळे ऋणापायी. तुका म्हणे कारी ऐशी केली गोवी तुझी माझी ठेवी निवडून. हे परमेश्वरा, तुझ्या भेटीला प्रतिबंध करण्यासाठी हा काळ आमच्या पुढे कशासाठी आला असेल. देवा, मला भेट देण्याकरता तुम्हाला विचार करण्यासारखे असे कोणते संकट आहे. मला भेट द्यावी असे तुमच्या मनात काय येत नाही. देवा, तुम्ही माझ्याविषयी असे वैर का धरून राहिला आहात. तुम्ही मला भेटत नाही याचे कारण माझे पाप फार प्रबळ आहे का तुम्ही दुर्बळ झाला आहात. पूर्वीच्या काळी हिरण्यकशिपू रावणाधिकांना मारले तसे आता बळ राहिले नाही की काय. देवा, तुला कोणाचे देणे झाले आहे का तुझे दिवाळीच निघाले. किंवा देणे फिटत नाही म्हणून कर्जापायी कोणी तुला बळेच बांधून ठेवले आहे. काय झाले ते काहीच कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला जर भेट देऊन मला मुक्त करायचे नव्हते तर तुझी आणि माझी उपाधीची ठेवण भिन्न करून या संसाराच्या बंधनामध्ये मला का बरे घातलेस. काय देह घालू करवती करमरी टाकूया भीतरी अग्नी माझी. काय शिव वनू शीत उष्ण तहानू साहो की मौन धरुनी बैसू. काय लावू अंगी भस्म उधळणू हिंदू देश कोण खुंटचारी. काय ते जुवन करू मी उपवास काय करू नास जीवित वाचा. तुका म्हणे काय करावा उपाय ऐसा देई भाव पांडुरंगा. देवा, तुझी भेट व्हावी म्हणून तुझ्या भेटीसाठी मी आपला हा देह करवतीने काही कापून घेऊ की अग्नीमध्ये टाकून देऊ. मी वनामध्ये जाऊ की शीत उष्ण तहान भूक हे सर्व सहन करू. का मी मौन धरून राहू. अंगाला भस्म लावून घेऊ की देशाटन करू. कोणत्या देशामध्ये फिरू की चारीधाम यात्रा करू किंवा उपवास करून अन्नाचा त्याग करू. का मी आपल्या जीवाचाच नाश करू. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, यापैकी कोणता उपाय करावा याविषयी तू आपले मत मला सांग. दंभे कीर्ती पोट भरी मानी जनू सोहित कारण नव्हे काही. अंतरती तुझी पाय मजदुरी धरिता हे थोरी जाणीवेची. पिंडाच्या पाळणी धावते विकारू आहे दावेदार मज माझी. कैसा करू घातू आपुला आपणू धरुनी गुमान लोक लाजू. तुका म्हणे मज दावी तो सोहळा देखे पाय डोळा तुझे देवा. दंभाने दांभिकतेने भक्ती केल्याने कीर्ती होते, पोट भरते आणि लोक सुद्धा मान देतात. पण तसे करणे सो कल्याणाला कारण नाही. म्हणजे सो कल्याण त्यातून साधत नाही. मी मोठा शहाणा आहे असा अभिमान धरल्यास मला तुझे पाय दुरावतील. देहाचे फाजील लाड पुरवल्याने काम क्रोधादी विकार माझ्याकडे धावून येतात आणि हे विकार तर पूर्वीपासूनच परमार्थाचे शत्रू आहेत. लोक लज्जेची पर्वा करून आपला घात आपणच का बरे करावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझे डोळे तुझे पाय पाहतील असा सोहळा मला एकदा तरी दाखव. धीकजिने ज्याचा स्वामीहीन वरू मरण ते बरे भले मगू. ऐकाजी देवा ऐशी आहे नीतो काय ते उचितो सांभाळावे. देशोदेशी धाकू जयाच्या उत्तरे तयाचे कुतरे परिभले. तुका म्हणे हे का सुचले उत्तरू जाणो नियंतर ओळखावे. ज्याचा स्वामी म्हणजे मालक वाईट आहे ही नाही, त्याच्या जिण्याचा धिक्कार असो, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो, त्यापेक्षा मरण कितीतरी चांगले आहे. देवा, तुम्ही नीट ऐका. अशी ही एकंदर नीती आहे. म्हणून जे योग्य आणि जे उचित असेल त्यांचा सांभाळ तुम्हीच करावा. ज्याचा शब्दांचा दरारा सर्व देशामध्ये आहे त्याचा कुत्राही झालेले अधिक चांगले. देवा, अशा प्रकारच्या कडक शब्दांचे उत्तर मी तुम्हाला का देत आहे याचा विचार तुम्ही माझे अंतकरण जाणून करावा ही माझी तुम्हाला विनंती आहे. आता गाऊ तुझ ओविया मंगळी करू गदारोळी हरिकथा. होशी निवारिता आमुचे सकळू भय तळमळ पाप पुण्य. भोगिले ते भोग लावू तुझे अंगी
अलिप्त या जगी होऊन राहू. तुका म्हणी आम्ही लाडकी लेकरे, न राहू अंतरे पाया विनू. देवा, तुला आम्ही मंगलमय ओव्यानी गाऊ आणि अट्टहासाने तुझा नामघोष करीत हरिकथा करू. त्यामुळे माझे जन्म मरणाचे भय, मनातील तळमळ आणि सर्व पाप पुण्ये या सर्वांचे तू निवारण करशील. आम्ही जे जे भोग भोगले आणि आता भोगत आहोत त्या सर्वांचे भोक्तृत्व तुझ्या अंगाला लावून आम्ही या जगात अलिप्तपणे मिरवू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुझी लाडकी लेकरे आहोत, त्यामुळे आम्ही तुझे पाय सोडून दूर राहू शकत नाही. सर्व सुखी आजी येथेची ओवळी, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी येणे काळी. तुका म्हणे वाचा राहिली कुंठितू, पुढे झाले चित्तो समाधानू. आज मला संतांच्या चरणांचे दर्शन झाले, त्यामुळे जगातील सर्व सुखे या संतांजवळ मला प्राप्त झाली आहेत. संतांचे दर्शन व्हावे असे मी रात्रंदिवस मनात चिंतित होतो आणि तशी इच्छाही करीत होतो, पण आज ती माझी इच्छा पूर्ण झाली. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझी वाणी या सुखाचे वर्णन करण्यासाठी कुंठित झाली आहे, पण त्या सुखामुळे चित्ताला समाधान मात्र प्राप्त झाले आहे. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल या चित्ती बैसलासे. विठ्ठल हे अंग व्यापिली ते काया, विठ्ठल हे छाया माझी मजू. बैसला विठ्ठलू जिव्हेची या माथा, न वदे अन्यथा आन दुजे. सकळा इंद्रिया मन हे प्रधानू, तेही करी ध्यान विठोबाचे. तुका म्हणी याहू विठ्ठलाशी आता, नये विसंबता माझे मजू. माझं सर्व काही विठ्ठल झालाय. माझा सोयरा आप्त मित्र सर्व काही तोच आहे. तोच माझ्या चित्तामध्ये निरंतर बसला आहे. विठ्ठलाने माझी इंद्रिये आणि शरीर व्यापून टाकले आहे. माझी विश्रांती घेण्याची छाया सुद्धा माझ्याकरता विठ्ठलच झाला आहे. माझ्या जिव्हेवर विठ्ठलच बसला आहे. त्यामुळे माझी जीवा विठ्ठल नामाशिवाय दुसरे काहीच बोलू शकत नाही. सर्व इंद्रियांमध्ये मन प्रधान आहे आणि ते आपली चंचलता विसरून विठ्ठलाचे ध्यान करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाला विसरून जावे म्हटले तरी ते माझे मला विसरता येत नाही, इतका तो माझ्याशी एकरूप होऊन गेला आहे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावे साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. तुका म्हणी डोळा, विठो बैसला सावळा. अरे नरा, वारकरी हो आणि आयुष्यात एकदा तरी पंढरी पहा. इतर साधने करण्याची आवश्यकता काय आहे? कारण वारकरी होण्यामुळे सर्व प्रकारची फळे प्राप्त होतात, कोणताही अभिमान राहत नाही आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, वारकरी झालास म्हणजे सावळा विठ्ठल तुझ्या बुद्धीच्या डोळ्यात कायमचा येऊन बसेल. पंढरीशी जायू तो विसरे बाप मायू. अवघा होय पांडुरंगू, राहे धरून अंगू. न लगे धन मानू, देह भावे उदासीनू. तुका म्हणे मळू, नाशी तात्काळ ते स्थळू. जो पंढरपूरला जातो तो आई वडिलांना सुद्धा आणि गणगोताला सुद्धा विसरून जातो. त्याला सर्व जग पांडुरंगच होऊन जातो आणि तोही पांडुरंगाचे लक्ष स्वरूप धारण करून ब्रह्मरूपाने या जगामध्ये वावरतो. त्याला धनमानाची गरज राहत नाही. तो देहादी अनात्म पदार्थाविषयी उदासीन होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे अविद्यादी सर्व प्रकारच्या मलांचा ताबडतोब नाश करणारे पंढरी क्षेत्र आहे. बळे बाह्यात्कारी संपादिले सोंगू, नाही झाला त्याग अंतरीचा. ऐसे येते नित्यो माझ्या अनुभवा, मनाशी हा ठावा समाचारू. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरुनी सकळही. प्रपंचा बाहेरी नाही आले चित्तू, केले तरी नित्यो व्यवसावू. तुका म्हणे मज बहुरूप्याची परी, झाले सोंगवरी आत तैसे. वरवर साधूपणाची सोंग बळे घेतली आहे तरी मनापासून संसाराचा त्याग झाला नाही. असेच माझ्या अनुभवाला नित्य येत असते. लोकांना मी साधू आहे असे वाटत असले तरी सुद्धा खरा प्रकार काय आहे तो माझ्या मनालाच माहित आहे. स्वप्नामध्ये जागृतीचा अनुभव नसतो, कारण त्यावेळी जागृतीतील सर्व पदार्थांचा विसर पडलेला असतो. त्याप्रमाणे खऱ्या परमार्थाचा अनुभव या साधूपणाच्या सोंगामध्ये नाही.
माझे चित्त प्रपंचाच्या बाहेर निघाले नाही आणि साधूचा वेश घेऊन केलेला संसाराचा धंदा पुन्हा पुन्हा प्रत्यही करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे बहुरूप्याप्रमाणे सोंग झाले आहे, पण अंतरामध्ये जसा संसार आहे तसाच वरही आहे, त्यात मुळीच बदल झालेला नाही. म्हणवी तू दास ते नाही करणी, हातवरी दोन्ही भिन्न भाऊ, गातू नाचतो ते दाखवितो जना, प्रेम नारायणा नाही अंगी, पाय विजिते वर्म न कळेची काही, बुडालो या डोही दंभाची या, भांडवल काळे हातो हाती नेले, मापया लागले आयुष्यासी, तुका म्हणी वाया गेलो ऐसा दिसे, होईल या हासे लौकिकाचे. मी स्वतःला हरिभक्त म्हणून घेतो, पण त्याप्रमाणे आचरण करीत नाही. आतमध्ये एक आणि वर दुसरेच असे दोन भिन्न भाव माझ्या ठिकाणी आहेत. हे नारायणा, तुझे नाम गातो, कीर्तनामध्ये नाचतो, लोकांना प्रेम दाखवतो, परंतु मनामध्ये मात्र मुळीच प्रेम नाही. हे हरी, ज्या योगामुळे तुझी प्राप्ती होते ते वर्म मला काही कळत नाही, पण निष्कारण दंबाच्या डोहामध्ये बुडालो आहे. माझ्याजवळ परमार्थ करण्याचे जे भांडवल, इंद्रिये, हात, पाय इत्यादी होते ते काळाने हातोहात नेले आणि देहाच्या आयुष्याला दिवस, महिने, वर्षे यांचे माप लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, परमार्थाच्या दृष्टीने मी वाया गेलो असे मला वाटते, कारण तुमची जर कृपा झाली नाही तर मी हरिभक्त आहे या कीर्तीचा उपहास होईल. न कळे तो काय करावा उपाय, जेने राहे भाव तुझ्या पायी, येऊन या वासो करीसे हृदयी, ऐसे घडे कै कासयाने, साथ भावे तुझे चिंतन मानसी, राहे हे करीशी कै गा देवा, लटिके हे माझे करुणिया दुरी, साच तू अंतरी येऊन राही, तुका म्हणी मजू राखावे पतिता, आपुलिया सत्ता पांडुरंगा. हे देवा, ज्यामुळे तुझ्या पायांच्या ठिकाणी अखंड निष्ठा राहील असा कोणता उपाय करता येईल ते काही कळत नाही. तू माझ्या हृदयामध्ये येऊन राहशील आणि हे कशाने घडेल हे सुद्धा कळत नाही. देवा, खऱ्या प्रेमाने तुझे ध्यान मनात राहील असे केव्हा करणार आहेस हे मला माहित नाही. देवा, हा खोटा संसार माझ्यापासून दूर सारून खरा असलेला तू माझ्या अंतरामध्ये येऊन राहा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या प्राप्तीचा कोणताही उपाय करण्यास मी असमर्थ असल्यामुळे तू आपल्या सामर्थ्याने माझा पतिताचा सांभाळ कर. चिंतिले ते मनीचे जाणे, पूर्वी कुणे अंतरीचे, रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, नवशियाचे नवरसू, भोगी त्यासू भिन्न नाही, तुका म्हणी समची देणे, समचरण उभासे. हा देव कसा आहे? मनामध्ये जी जी इच्छा भक्त धारण करतो ती ती त्या मोठ्या प्रेमाने पूर्ण करत राहतो. त्याला रात्र झालेली समजत नाही आणि दिवस सुद्धा कळत नाही. हे पांडुरंग दैवत माझ्या अंगामध्ये सारखे खेळत आहे. तो पांडुरंग परमार्थाचा नवस करणाऱ्यांचे नवस पूर्ण करतो आणि भक्तांशी अभिन्न राहून त्यांची सुखदुःखे आपण भोगत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, तो हरी विटेवर समचरणाच्या रूपाने उभा आहे, म्हणूनच त्याचे देणेही समच आहे. तो सर्व भक्तांना एक सारखाच मोक्ष देतो. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका, पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा, बुडता जळी जळतागी ते प्रसंगी राखावी, तुका म्हणी आम्हासाठी कृपापोटी वागवी. पांडुरंगाच्या सेवकांना आपला उद्धार होईल की नाही याविषयी मनामध्ये कसलाच संशय नसतो, कारण हा पांडुरंग भक्तांचा अभिमानी आहे आणि तो संकटाच्या वेळी भक्तांना जीवदान देण्यासाठी मोठा कोवळा आहे. एखादा भक्त पाण्यामध्ये बुडत असताना किंवा आगीमध्ये जळत असताना त्या समयी आपण स्वतः त्याचे तो रक्षण करतो असा त्याचा अभिमान वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा भक्तांसाठी तो आपल्या पोटात कृपा वागवीत असतो. काय विरक्ती कळे आम्हा जानो एका नामा विठोबाच्या, नाचो सुखी वैष्णव मेळी टाळ घोळी आनंदे, शांती क्षमा दया मी काय जाणे, गोविंद कीर्तने वाचुनिया, तास या उदासू असो देहावरी, अमृत सागरी बुडोनिया, कास या एकांतो शेवूतया वना, आनंद तो जना माझी असे, तुका म्हणी आम्हा ऐसा भरवसा,
विठ्ठल सरसा चालतसे. वैराग्य कशाला म्हणतात हे आम्हाला माहित नाही. आम्ही एका विठोबाचे नामच फक्त जाणत असतो. वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये टाळांच्या गजरामध्ये आम्ही आनंदाने नाचतो. शांती, क्षमा, दया यांचे स्वरूप मला माहित नाही. मी विठ्ठल नामसंकीर्तनाशिवाय काही जाणतच नाही. मी वनामध्ये जाऊन कशासाठी एकांत पत्करू. मी आपला विठ्ठल विठ्ठल म्हणत सुखाने चार लोकांमध्येच राहीन. मी नामामृताच्या सागरामध्ये बुडालेला असताना पुन्हा देहावर उदास होण्याचा वेगळा प्रयत्न का म्हणून करू. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बरोबर विठ्ठल चालत आहे याची मला खात्री आहे. जेथे वैष्णवांचा वासू धन्य भूमी पुण्य देशू. दोष नाही ओखदासी दूत सांगे यमापाशी. गरुड टक्यांच्या भारी भूमी गरजे जय जयकारी. सहजतया जना छंदू वाचे गोविंदू गोविंदू. तुळशीवनी रंगमाळा अवघा वैकुंठ सोहळा. तुका म्हणे भेनी काळ नये तेने राणे. ज्या ठिकाणी हरिभक्तांचा वास असतो, निवास असतो, सहवास असतो, ती भूमी धन्य आणि तो देश सुद्धा पवित्र आहे. त्या ठिकाणी पाप औषधाला सुद्धा सापडत नाही असे यमाचे दूत यमाला सांगत असतात. गरुड चिन्हांकित पताकांच्या भाराने आणि हरिनामाच्या जय जयकाराने ती भूमी दुमदुमून जाते. त्या गावामधील लोकांच्या वाणीला वैष्णवाच्या संगतीने गोविंद गोविंद असा छंद सहजपणे लागलेला असतो. घरोघरी तुळशी वृंदावने, जिकडे तिकडे सडे समार्जन आणि रांगोळ्या अशा वैष्णवांच्या गावामध्ये वैकुंठाचा थाट असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्या रानात वैष्णवांच्या भीतीने काळ सुद्धा येत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाऊ आपणची देव होय गुरु. पढी देह भावी पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळितो आलिया घातू निवारावी. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरुनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारुनी. माझ्या विठोबाचा सर्व भक्तांच्या विषयी कसा प्रेमभाव आहे तो पहा. तो भक्तांना भक्ती करता यावी म्हणून आपणच सगुण साकार होऊन विटेवर उभा राहतो. आणि एखादा भक्त शिष्य बुद्धीने शरण आला तर त्याला ज्ञान सांगण्यासाठी आपणच त्याचा गुरुही होतो. जो देव आहे तोच भक्ताचा गुरु सुद्धा बनतो. त्याला भक्तांसाठी देह धारण करणे फार आवडते. तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो आणि शेवटी आपल्या भक्ताला निर्गुण स्वरूपाकडे घेऊन जातो. तो भक्तांना सांभाळीत मागे पुढे उभा राहतो. भक्तांवर संकटाचे आघात आल्यास आपण स्वतः त्याचे निवारण करतो. भक्तांना परमार्थाची प्राप्ती कशी करून द्यावी आणि त्यांचे कसे रक्षण करावे हे त्याला चांगले माहीत आहे. भक्तांवर येणाऱ्या संकटांवर तो लक्ष ठेवून असतो. एखादा भक्त वाट चुकून जर भलतीकडे जात असेल तर त्याच्या हाताला धरून वाटेवर आणून सोडतो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे माझा विठोबा भक्तांवर अतिशय प्रेम करतो. परंतु या संबंधाने कोणाच्या मनात जर विश्वास नसेल तर त्यांनी पुराणे पाहावीत, पुराणांना विचारावे आणि वरील गोष्टीची सत्यता समजावून घ्यावी.